सीटू कामगार भवन येथे बुधवार दिनांक 28 मे रोजी प्रादेशिक पीएफ आयुक्त श्री अनिल कुमार प्रीतम यांचा सत्कार सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड, कॉन्स्टेबल सीताराम ठोंबरे यांनी केलाय। तसेच पीएफचे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री सुनील शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला। वाढीव पेन्शन फॉर्म भरलेल्या संदर्भात माहिती व उदाहरण देऊन पीएफचे आयुक्त यांनी मांडणी केली आहे। त्यांच्यासोबत श्री सुनील शिंदे यांनी पेन्शन संदर्भात मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना श्री प्रीतम यांनी कामगारांचे पीएफ व पेन्शन धारकांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। हा सत्कार सीटूच्या वतीने पीएफ कार्यालयाकडून कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्न पूर्ण केल्याबद्दल करण्यात आला। यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे केंद्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड यांनी सेवानिवृत्त कामगार कर्मचाऱ्यांसाठी सीटूने स्वतंत्र युनियन नोंदणीत केल्याचे सांगून दरमहा किमान 7,000 पेन्शन मिळण्यासाठीचा लढा यशस्वी करण्यात आल्याचं जाहीर केलंय। सीटू जिल्हाध्यक्ष कॉन्स्टेबल सीताराम ठोंबरे, ॲडव्होकेट वसुधाताई कराड, सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केले। प्रास्ताविक सतीश खेरनार यांनी केले। सूत्रसंचालन संतोष काकडे व संतोष कुलकर्णी यांनी केले। उपस्थितांचे आभार तुकाराम सोनजे यांनी केले। यावेळी ज्यांना पीएफचा लाभ झालेला कामगार व विविध कंपनीतील कामगार कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते। सीटू जिल्हा कमिटी पदाधिकारी दिनेश सातबाई, भिवाजी भावले, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खेरनार, कल्पना शिंदे, महेश पाटील, संतोष कुलकर्णी, अरविंद शहापुरे, दिलीप चित्ते, दीपक कोर, युवराज पाटील, गौतम कोंगळे, रमेश जगताप, नंदू पगार, बीएसएल कंपनी, वॉटर एग्रेस पॉवर डील, केट्रॉस, आनंद आय पॉवर, इंटेक कंट्रोल, कॉम्प्रेट एंचल, इंटेक कंट्रोल, मालेगाव इतर मनपा कर्मचारी आदी कंपनीतील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।